मला शासनाला सांगायचं आहे, आमच्याकडे एवढे आधी कोल्हापूर जिल्ह्यात प्राणी आहेत आणि त्यात आणि तुम्ही आणि वाघ आणून सोडलेत. म्हणजे माणसं सांभाळायची का आम्ही वाघ सांभाळायचे? हे दिवसभर राबायचं, मेंढरं राखायची. संध्याकाळी झोपल्यानंतर माणूस मेलेला जसा पडतो तशी मेंढपाळांची झोप लागते. आणि अशा वेळी जर त्यांच्यावरती वन्य प्राण्याने हल्ला केला, नशीब बलवंत तर ती थोडक्यात बचावली, जर ठार झाला असता तर सकाळपर्यंत कुणाला कळलं नसतं. तरी शासनाने याची गंभीर दखल घेऊन या सर्व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा सगळे मेंढरं घेऊन आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात घुसावं लागेल. नमस्कार, आपण पाहता तरुण भारत. आता आपण CPRच्या दूधगंगा या विभागात आहे. आता एक शेळी मेंढपाळावरती एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केलेला आहे. त्यांचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत. सर काका नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, जो हल्ला झाला आहे त्यांच्यावर सविस्तरपणे सांगा. काय नेमकं पहिली परिस्थिती काय होती, काय कुठे गेले होते, रानात काय होते, तुम्ही त्यांचं कोण लागते, सविस्तर माहिती. शिवाजी सताबा बोराटे, उद्या ह्याचं कावणे, पुन्हा त्याला ह्याने पोलियानी पहाटे 3 वाजता हे केलेला चावल्याला. तर आम्ही नव्हतो कोण, ती एकटाच होता. मेंढपाळ किती होती? ती रात्री झालाय का दिवसा झालाय काय? रात्री झाला. सकाळी पहाटे 3 वाजता कुत्रे पिल्ली 1-2 मारल्यात. असं त्यांच्या आता प्रकृती कशी आहे? त्यांना ज्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांच्याजवळ कोण होतं? कोण नव्हतं तेव्हा. त्यांना दवाखान्यात कोण घेऊन आले किंवा त्या रानातनं कोण घेऊन आले? आम्ही घेऊन आलो त्याला आणि गाडी इथली मागून घेतली. आता त्यांची परिस्थिती कशी आहे? त्यांना काय उपचार वगैरे कसं चालू उपचार चालू आहे की सकाळून केलाय त्यांनी, आता चालू आहे ते. नमस्कार, मी संजय वाघमोडे, संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य. रात्री आमचे कावणे तालुका करवीर येथील मेंढपाळ शिवाजी बोराडे यांचा मानसपुत्र हे मेंढपाळ आहेत. यांच्या शेळ्या मेंढ्या घेऊन चुये येथे मुक्कामी असताना रात्री त्यांनी सगळ्या शेळ्या मेंढ्या आपल्या वाघरत गाठले आणि त्यांचा जो मानसपुत्र आहे त्याला तिथं सगळं हे करून हे घरी आले. रात्री पहाटेच्या दरम्यान काही अज्ञात वन्य प्राणी आले, कोल्ह्यासदृश्य वन्य प्राणी आले. त्या वन्य प्राण्यांनी त्या मेंढरांच्या कळपावरती हल्ला केला. परंतु हा कळपाच्या कडेला म्हणजे वाघराच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला झोपलेला असल्यानं पहिल्यांदा वन्य प्राण्यांनी येऊन ह्याच्यावरती हल्ला केला. हा हल्ला करत असताना त्या तळावरती 2 कुत्र्याची पिल्ले होती, कुत्री त्याला हे करत, वन्य प्राण्यांना कुत्र्याने अटकाव करत असताना पहिल्यांदा वन्य प्राण्यांनी काय केलं, त्या कुत्र्यांच्यावरती हल्ला केला आणि दोन्ही कुत्र्यांना ठार केलं. आणि नंतर हे झोपलेले होते, यांचे सगळ्या अंगावरती घोंगडं आणि पांघरून झोपले असल्यामुळे यांचं तोंड उघडं होतं. त्या सर्व वन्य प्राण्यांनी यांच्या तोंडावरती हल्ला केला आणि यांना गंभीर जखमी केलं. हे घटना मला तात्काळ मेंढपाळांनी मला कळवल्यानंतर मी सकाळी 7:30 वाजता कोल्हापूर करवीर परिक्षेत्राचे अधिकारी नलवडे साहेब वन विभाग यांना कळवून या घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना कळवलं आणि तात्काळ वन विभागाची टीम तिथं चुये या ठिकाणी पाठवले. वन विभागाचं पथक इथं आलेलं होतं आणि या पेशंटला आमच्या मेंढपाळांनी CPRमध्ये दाखल केलेलं आहे आणि डॉक्टरांनी त्याला औषधाची ट्रीटमेंट दिलेलं आहे. परंतु हे असेच वन्य प्राण्यांचे अनेक वेळा हल्ले व्हायला लागले. कधी गवा येतोय, कधी बिबट्या येतोय. आणि आता मला शासनाला सांगायचं आहे, आमच्याकडे एवढे आधी कोल्हापूर जिल्ह्यात प्राणी आहेत आणि त्यात आणि तुम्ही आणि वाघ आणून सोडलेत. म्हणजे माणसं सांभाळायची का आम्ही वाघ सांभाळायचे? हे दिवसभर राबायचं, मेंढरं राखायची. संध्याकाळी झोपल्यानंतर माणूस मेलेला जसा पडतो तशी मेंढपाळांची झोप लागते. आणि अशा वेळी जर त्यांच्यावरती वन्य प्राण्याने हल्ला केला, नशीब बलवंत तर ती थोडक्यात बचावली, जर ठार झाला असता तर सकाळपर्यंत कुणाला कळलं नसतं. तरी शासनाने याची गंभीर दखल घेऊन या सर्व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा सगळे मेंढरं घेऊन आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात घुसावं लागेल. की आम्हाला शासनाला हा इशारा आहे. कारण आमची सहनशीलता आता संपत आली. बिबट्या आला, वाघ आला, पट्टेरी वाघ आला, जंगली कुत्रे आहेत, भटके कुत्रे आहेत, सगळ्यांचा त्रास किती सहन करायचा हे आमच्या आता डोक्याच्या बाहेर चाललंय. आम्हाला सगळं घेऊन आता जिल्हाधिकारी कार्यालयात शिरायला लागेल. तरी वन्य प्राण्याचा तात्काळ शासनाने आणि वन्य विभागानं बंदोबस्त करावा. आता ज्यावेळी ती रानात त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांच्याबरोबर कोण होता आणि तिथनं दवाखान्यात त्यांना कसं आणलं? नाही, काय झालं, ज्यावेळी संध्याकाळी मेंढपाळ काय करतात, 7:30 पावणे 8 वाजता तळावरती मेंढरं घेऊन येतात. तळावरती आल्यानंतर एक जण कोणतरी थांबतं मेंढराजवळ आणि बाकीचे जेवायला वगैरे घरी येतात. तसं या मेंढपाळाला तिथं सगळं थांबवलं, तळ वगैरे लावून बोराट्याने थांबवल्यानंतर त्यांनी काय केलं,
तू थांब बाबा, मी घरी जातो, जेवतो आणि आवरून येतो. म्हणून हे घरी आले, घरी थांबले. तोपर्यंत यांच्या तळावरती हल्ला झाला रात्री पहाटेच. ज्यावेळी सकाळी जाऊन यांनी पाहिलं तर 2 कुत्री मेलेली होती जाग्यावरती आणि हा गडी बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता, तोंड बिंड फाडलेलं होतं सगळं. मग ही सगळी घटना त्यांनी कळवल्यानंतर त्यांनी मला फोन केला. परत मला फोन केल्यानंतर मी 7:30 वाजता करवीर परिक्षेत्राचे अधिकारी नलवडे साहेबांना कळवलं. तसेच वनरक्षकांना स्थानिक कळवलं आणि त्याने टीम पाठवली आणि यांना सांगितलं की तुम्ही पेशंटला जसं आहे तसे त्याचे फोटो काढा पहिल्यांदा पंचनाम्यासाठी आणि तात्काळ पेशंटला घेऊन या मग CPR आणि CPR आणले. वन विभागाचे अधिकारी पण CPR आले होते. त्यांनी सुद्धा इथे यायला मदत केली आणि पेशंट इथे गेला आणि आता उर्वरित टीम तिथे जागेवरती पंचनामा करायला गेलेले. यांच्या पश्चात कोण आहे? यांचा भाऊ, पत्नी, मुले वगैरे काय, आई वडील? यांना तसं कोण नाही. यांनी शिवाजी बोराडे यांनी त्यांना लहानपणापासून सांभाळ केला आणि त्यांना मानसपुत्र म्हणून मानलेलं. तर नक्कीच आता आपण जो हल्ला बघितला ह्यापूर्वी पण आपल्या कोल्हापूरमध्ये तारवाई पार्कमध्ये बिबट्या येऊन गेला होता आणि एका पोलीस कर्मचाऱ्यावर त्यांनी जबरदस्त हल्ला केला होता. त्यामध्ये सुद्धा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. परंतु सर्वसामान्य लोकांच्यावर हा हल्ला होतोय आणि ह्याचं लवकरात लवकर याच्यावर उपाय शासनाने काढावा अशी दखल लोकांच्याकडून घेतली जात आहे. कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.